शहादा नगरपालिका सर्वसाधारण सभा गोंधळात तहकूब। शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज दुपारी 12 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात पार पडली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अभिजित पाटील होते। यावेळी उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील तसेच मुख्याधिकारी साजिद पिंजारी उपस्थित होते। सभेस भाजप सत्ताधारी पक्षाचे 20 नगरसेवक आणि 8 अपक्ष नगरसेवक असे एकूण 28 नगरसेवक उपस्थित होते। सभेतील विषयांचे वाचन सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी यांनी आक्षेप घेतला। मागील सर्वसाधारण सभेच्या विषयांची टिप्पणी उपलब्ध करून देण्यात आलेली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कामकाज थांबवण्याची मागणी केली। यावेळी इतर नगरसेवकांनीही प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित विभागीय कर्मचाऱ्यांना जाब विचारला। टिप्पणी मिळाल्याशिवाय सभा पुढे न नेण्याच्या भूमिकेमुळे अखेर सभा तहकूब करण्यात आली। पुढील सभेची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही। सभेनंतर भाजपचे उपनगराध्यक्ष व इतर नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात जाऊन तीव्र नाराजी व्यक्त केली। यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक होऊन काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। नगरसेवक सोडून जागे बाहेर काही ऐकून घ्या प्लीज पत्रकार आता ऐकून घ्या मला फक्त वाद घालायचा मी तुम्हाला परत ऐकून घ्या परत ठाम आहे मी अतिशय ठाम आहे माझं एक गोष्ट लक्ष नाही मॅडम तुम्ही तुम्ही कोणी काही मॅडम तुम्हाला सांगितलं जर मी मीटिंग घेत असताना माझ्या मनाला काही ऐकायला तयार नाही तर मग असं नाही होऊ शकत। साहेबांनी ऐकून घ्या जे आरोग्य समितीचे विषय आले ते आपण घेतले, पाणी पुरवठ्याने जे विषय तुमच्या तुमचे मॅडम सांगतो ना ऐकून घ्या तुम्ही आज पत्र दिलं मी विषय अजेंड्यावर घेणार ऐकून घ्या कुठल्याही विषयाची कायदेशीर बाब पडताळूनच आपण विषय घेतो। मला ज्या वेळेस खात्री होईल त्याच्यामध्ये जर तुम्हाला विषय मंजूर असेल मंजूर करा, कायद्याने नाम बहुमताने तुम्ही जेवढे विषय लावले आपण काहीच बदल केला नाही। आज जनरल सभाची मीटिंग होती, पण या मीटिंग मध्ये नगराध्यक्ष यांची कीव येते मला। ते संस्था चालक आहेत मोठे मोठे, त्या संस्थेमध्ये प्रोसिडिंग वाचून विषय कायम केला जातो, पण त्यांनी अजेंडा काढताना ते सुद्धा बघितलं नाही आणि ते दुसऱ्याची कीव काढतात। तर या नगराध्यक्षांना सांगायचे की माझे सभा समितीच्या मीटिंग मध्ये 42 विषय मंजूर करून सुद्धा मागच्या मीटिंगला आणि या आताच्या मीटिंगला सुद्धा यांनी घेतलेला नाही आणि शहराच्या नागरिकांची दिशाभूल करतायत। त्यांना सांगायचे नागरिकांना की हा फक्त फोडगटपणा आहे, राजकारण आहे, यांच्या डोक्यात फक्त राजकारण घुसून गेलेलं आहे। शहराबद्दल यांना काही आस्था नाहीये, फक्त बोलणं आणि लोकांना येणं बनवणं यांचे जे धंदे आहेत। कसे सेटिंग होईल आणि काय सेटिंग होईल सेटिंगचा काही संबंधच नाही। फक्त आपल्याला विषय शहराचे मंजूर करायचे आणि कामं करायचे। सेटिंग करायची असेल कोणत्याही प्रकारे सेटिंग होणार नाही, कामाची सेटिंग करा, पैशांची सेटिंग करू नका, टक्केवारीची सेटिंग करू नका। टक्केवारी शहादा नगरपालिकेमध्ये चालणारच नाही। संतोष वाल्ले आहे बांधकाम सभापती, तोपर्यंत बांधकाम विभागामध्ये कोणत्याही प्रकारची टक्केवारी चालणार नाही। चांगल्या पद्धतीने कामं होतील आणि ते आम्ही करणारच। आमच्या जवळ माननीय कार्यसम्राट राजेशजी पाडवी आणि आमचे नेते मकरंदजी पाटील साहेब आणि आमचे उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील यांचा पाठिंबा असल्यामुळे आम्ही शहादा नगरपालिकेचे काम कसे करायचे, कोणत्या पद्धतीने करायचे ते आम्हाला माहित आहे। आम्हाला कोणी शहाणपणा शिकवण्याची गरज नाही आणि आम्हाला बिगर नगराध्यक्ष सुद्धा आम्ही शहराचा विकास करू शकतो, कारण की आमच्या जवळ माननीय कार्यसम्राट आमदार साहेब आहेत। एवढं बोलून माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
तिथं आमच्यामध्ये चर्चा झाली, वादविवाद झाले, काही लोकांचे आवाज वाढले, काही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु अजून गैरसमज दूर होत नाहीये. मी विनंती सर्वांना हीच करत होतो की आपण इथं बसूया, सगळे बाहेरचे जे व्यक्ती त्यांना बाहेर काढावं आणि आपण चर्चा करावी, परंतु त्यांना आज चर्चा करण्याची मनापासून इच्छा नव्हती. मी त्यांना पुन्हा एकदा विनंती केलेली आहे, त्यांच्या नगरसेवकांना विनंती केलेली आहे, आपल्यातले दोघं प्रतिनिधी किंवा तिघं प्रतिनिधी किंवा जे कोणी असतील तुम्ही सांगाल ते, त्यांना आपण माझ्याशी चर्चा करायला पाठवा किंवा मी त्यांच्याजवळ चर्चा करायला तयार आहे. परंतु शहर विकासासाठी जोपर्यंत कम्युनिकेशन वाढत नाही, एकमेकांमधले दुरावे कमी होत नाही, तोपर्यंत शहराचा विकास होणार नाही. ही भूमिका मी दप्तरामध्ये शिवसाहेबांच्या समजून सांगत होतो. त्याच्यामध्ये वादविवाद झाले नाही झाले असं मी म्हणणार नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये सर्वजण सामंजस्याची भूमिका घेतील असा माझा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून शहरवासियांची चिंता रास्त जरी असली तरी सर्व जबाबदार लोक याच्यामध्ये सहभागी होऊन पुढील निर्णय योग्य होतील असं माझं समज.